नमस्कार, मी मीरा सुखटणकर ठाकूर आणि तुम्ही ऐकत आहात करिअर गप्पा. तर आजचा आपला विषय आहे VFX. VFX ही आत्ताच्या जनरेशनला माहीत असणारी टर्म आहे, पण जर 80s किंवा 70sचे लोक पण ऐकत असतील तर मी त्यांना सांगू इच्छिते की VFX इट्स अ शॉर्ट फॉर्म ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स. आपण जे मूव्हीजवर बघतो वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स केले जातात, त्याच्यात पण वेगवेगळे भाग असतात. म्हणजे आता समजा तुम्ही बसले आहात इथे मुंबईत आणि तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही पॅरिसमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताय. सो तुम्हाला एका ग्रीन किंवा ब्लू कलरच्या पडद्याच्या समोर शूट केलं जाणार आणि तो कंपॉजिटरचं काम आहे, VFX आर्टिस्टचं काम आहे की तो पडदा काढून, एक टूल असतं त्याच्यात तो पडदा काढून तुम्हाला त्याच्याशी सिंक केलं जाईल बॅकग्राऊंड बरोबर. सो बॅकग्राऊंडला पॅरिस असेल आणि तुम्ही बसलेले असाल मुंबईत. सो इट विल बी ब्लेंड इन अ वे की तुम्हाला दाखवलं जाईल की तुम्ही पॅरिसमध्ये बसून डिनर करताय. VFX म्हणजेच व्हिज्युअल इफेक्ट्स एक खूप मोठं फील्ड आहे अँड इट्स अ ग्रोईंग फील्ड, इट्स अ बूमिंग फील्ड. VFXचा उपयोग बघायला गेलं तर प्रत्येक करिअरमध्ये होतो, प्रत्येक फील्डमध्ये होतो. फॉर एक्झाम्पल ॲड्समध्ये, फिल्म्समध्ये अँड आता नाव विच इज स्ट्रीमिंग ऑनलाईन वेब सिरीज, तर त्याच्यात पण खूप यूज केला जातो. अँड अनदर थिंग इज ॲनिमेशन अँड कार्टून ॲनिमेशन. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रीम्स आहेत ज्याच्यात VFXचा यूज केला जातो. VFXचा मेन उपयोग त्या ठिकाणी होतो जिथे आपल्याला रियालिटीमध्ये काही शूट करू शकत नाही काही अडीअडचणींमुळे, पण आपण ते व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये करू शकतो अचीव. जसं एखाद्या ठिकाणी स्नोफॉल करायचं आहे, पाऊस पाडायचा आहे किंवा फायर एक्सटेन्शन करायचं आहे विच इज रिअली हार्मफुल ऑन द सेट, पण आपण ते VFXमध्ये अचीव करू शकतो. आणि मोस्ट चॅलेंजिंग पार्ट इज दॅट की आपण त्याला चांगल्या प्रकारे ब्लेंड केलं पाहिजे सो दॅट बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की ॲक्च्युली फायर तिथे आहे अँड दॅट तो जो कॅरेक्टर आहे, ॲक्टर आहे, तो फायरशी इंटरॅक्ट करतोय. VFX फील्डमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स असतात. आपण एक्झाम्पल घेऊन बोलूया. सगळ्यांनी जंगल बुक मूव्ही बघितलाच असेल. त्याच्यात एक सीन आहे ज्याच्यात शेरखान गवतातून बाहेर येतो आणि डरकाळी मारतो. जेव्हा बरेच लोकांनी रिव्ह्यू विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की मुलांना हा पिक्चर जास्त आवडला नाही कारण ते घाबरले. का घाबरले? कारण तो शेरखान, तो वाघ त्यांना रिअल वाटला. अँड आय थिंक ती एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. जर त्यांना तो रिअल वाटला, जो ॲनिमेटेड वाघ आहे तो जो रिअल वाटला, सो ती एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे ज्यांनी ही क्रिएट केलं, राईट. सो आता आपण त्या वाघाचंच एक्झाम्पल घेऊन बोलूया की ह्या फील्डमध्ये किती प्रकारचे डिपार्टमेंट्स असतात. तर शेरखानचं जर एक्झाम्पल घेतलं तर शेरखानचा मॉडेल बनवणारा जो मॉडेलर असतो तो एका डिपार्टमेंटचा असतो. तो फक्त शेरखानचं मॉडेल बनवतो, जो माया सॉफ्टवेअरमध्ये होतं, झीब्रशमध्ये होतं, असं वेगवेगळे ते टूल्स असतात, सॉफ्टवेअर्स असतात, त्याच्यात बनवलं जातं. अनदर थिंग इज त्याच्यावर टेक्स्चर करणं, त्याला पेंट करणं, ते वेगळ्या सॉफ्टवेअरवर काम केलं जातं. तो वेगळा डिपार्टमेंट, टेक्स्चर डिपार्टमेंटमध्ये काम होतं. नंतर लाईटिंग येतं. लाईटिंग ॲक्ट्स व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दॅट, कारण जे मोगली जो तो त्या पिक्चरमध्ये आहे तो एक फक्त मोगली कॅरेक्टरच रिअलमध्ये शूट केलं आहे, बाकी सगळं ॲनिमेटेड आहे त्या फिल्ममध्ये. तर त्या मोगलीचं जे लाईट इंटरॅक्शन आहे ते त्यांना ॲनिमेशन वर्ल्डमध्ये त्यांना ग्रॅब करून ते इंटरॅक्ट करायचं होतं, विच वॉज चॅलेंजिंग. ओके. सो ते केल्यानंतर ते लाईटिंग डिपार्टमेंटकडे असतं ते सगळं. आणि त्याच्यानंतर फर आणि ॲनिमेशन. फर जे वाघाचे केस, छोटे छोटे केस किंवा ते कसे उडतात त्याच्यावर असतं. रिगर म्हणजे जो ॲनिमेशन, आपले आता हात पाय हलत आहेत
जे सांधे असतात ते तयार करणं, ते रिगिंगचं काम असतं. ते एक डिपार्टमेंट वेगळं असतं. त्याच्यानंतर इट गोज टू ॲनिमेटर. ॲनिमेटर काय करतो? ॲनिमेट करतो त्या वाघाला. ओके. त्याच्यानंतर इट ब्लेंड्स अँड इट कम्स टू कंपॉझिटिंग डिपार्टमेंट. कंपॉझिटर सगळ्यात शेवटी काम करतो, ज्याचं काम असतं ब्लेंडिंग करणं, मेन ब्लेंडिंग विथ अ लाईव्ह फुटेज. सो ॲट दी एंड इट गोज टू कंपॉझिटर. कंपॉझिटरकडून फिल्म बाहेर येते आणि इट गोज टू एडिटर ॲट दी एंड. एडिटर आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ते सगळं DI सेटअपकडे तिकडे जातं. सो दिस इज द प्रोसेस. अँड मी ॲज अ कंपॉझिटर काम करते. अँड आय वर्क ऑन VFX विच इज लाईव्ह फुटेज, विच इज ऑन लाईव्ह फुटेज. मी बऱ्याच फिल्म्सवर काम केलं आहे आणि आता नाव आय एम वर्किंग ऑन वेब सिरीज. सो इट्स ऑलमोस्ट 10 to 12 years ऑफ एक्सपिरियन्स आय हॅव इन दिस इंडस्ट्री. तर त्याच्यात आता खूप चॅलेंजेस पण आले, तर आपण ते डिस्कस करूच पुढे. सगळ्या लहान मुलांसारखी मलाही लहानपणापासून कार्टून्सची आवड होती. सो माझी उत्सुकता वाढली की हे कसं बनतं हे बघण्यासाठी. सो मी ॲक्च्युली आधी BMMमध्ये ग्रॅज्युएशन केले, विच इज बॅचलर ऑफ मास मीडिया ॲडव्हर्टायझिंग. अँड नंतर मी ॲड्समध्ये आय वर्कड ऑन गुगल ॲड्स, त्याच्यावर पण काम केलेलं. दॅट वॉज टेक्स्ट ओरिएंटेड, पण मला जास्त व्हिज्युअल्समध्ये इंटरेस्ट होता. सो आय वेंट फॉर अ कोर्स मॅक. त्याच्यात मला स्केचिंगपासून सगळं शिकायला मिळालं. प्लस जी करंट सॉफ्टवेअर त्यावेळी होती ती शिकले मी. आणि देन आय गॉट अ जॉब इन iCube स्टुडिओ, जो इरॉस एंटरटेनमेंटचा त्यावेळी होता. सो 2009मध्ये मला माझा फर्स्ट जॉब लागला. अँड त्यानंतर मी कंटिन्यू केला हे कोर्स. त्याच्यानंतर ह्याच्यात इंटरेस्ट ह्याच्यासाठी वाढला माझा, कारण मला ॲक्च्युली ॲनिमेटर व्हायचं होतं, विच इज ॲक्ट्स ॲज अन ॲनिमेशनमध्ये जे बनवतात ना, कार्टून्सना ॲक्ट करायला लावतात, दॅट इज कॉल्ड ॲनिमेटर. ते करायचं होतं, पण त्यावेळी ती वेकन्सी नव्हती. सो आय वेंट इन टू व्हिज्युअल इफेक्ट्स. नाव आय एम अ कंपॉझिटर. बऱ्याच पालकांचा असा विचार असतो की माझा मुलगा अभ्यासात काही करत नाही आहे, मग त्यांना व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये घालूया. दिस इज नॉट द केस. दिस इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. ह्याच्यासाठी खूप हार्डवर्क लागतं आणि खूप नॉलेज लागतं, बेसिक नॉलेज विच इज रिक्वायर्ड सायन्स, मॅथ्स अँड मेनली ऑब्झर्वेशन. कारण ह्याच्यात स्केचिंग तर लागतं, पण ॲनाटॉमी पण लागते. जर तुम्ही रिगर होणार असाल तर बॉडी मास कसं ॲक्ट करतं, बॉल नॉर्मल ॲनिमेशन, बॉल बाउन्स होतो, त्याच्यासाठी तो बाउन्स किती वर झाला पाहिजे, किती खाली गेला पाहिजे, कोणत्या मटेरियलचा बॉल आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं. सो इट रिक्वायर्स ऑल सॉर्ट ऑफ नॉलेज इन दॅट. सो असं समजू नका की अभ्यासात चांगलं नाही आहे म्हणून हा एक ऑप्शन आहे. दिस इज नॉट द ऑप्शन. जर तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही या VFXमध्ये या. ओके, देन ओनली इट वर्क्स. अनदर थिंग, आता खूप नवीन कोर्सेस पण आले आहेत ह्याच्यासाठी, जे ऑफर होतात. नवीन स्कूल्स, अकॅडमीज ओपन झालेले आहेत. बरेच मोठे स्टुडिओज आहेत ज्यांनी स्वतःचे अकॅडमीज चालू केलेले आहेत. सो आत्ता सध्या बूमिंग आहे ते गेमिंग ॲनिमेशन. बरेच आत्ताची जनरेशन गेम्स खेळत असते. PUBG जसं आहे, बरेच गेम्स आहेत. सो हाऊ डज इट वर्क? इट्स व्हेरी सिम्पल टू प्ले, बट इट व्हेरी डिफिकल्ट टू कोड एव्हरीथिंग. म्हणूनच कोडिंगचे पण बरेच कोर्सेस बूमिंगमध्ये आहेत, बिकॉज इट गोज हँड इन हँड, कोडिंग अँड गेमिंग. सो हे बरेच कोर्सेस आहेत जे तुम्ही इफ यू ऑप्ट फॉर इट, देन ह्याच्यात नक्कीच पुढे फ्युचर चांगलं आहे. जसं आपण डिस्कस केलं वाघाच्या एक्झाम्पलमध्ये की किती डिपार्टमेंट्स ह्याच्यात काम करतात. सो तुमच्या इंटरेस्टने किंवा तुमच्या हॉबीजवरून तुम्ही डिसाईड करायचं की तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कंटिन्यू करायचं आहे. सो यू कॅन बी ओनली इन अ वन डिपार्टमेंट.
जर तुमचं स्केचिंग चांगलं असेल तर तुम्ही मॉडलिंग किंवा टेक्स्चरिंगमध्ये जाऊ शकता. पेंटिंग चांगलं असेल त्याच्यात जाऊ शकता. स्कल्पचर त्याच्यात असेल चांगलं तर तुम्ही मॉडेल बिल्डर त्याच्यात करू शकता. देन तुम्हाला जर फायर एलिमेंट्स, वॉटर एलिमेंट्स ह्याच्यात काम करायचं असेल तर पार्टिकल ज्याच्यात असेल तर एफेक्ट्स आर्टिस्ट म्हणून काम करू शकता. ते एक डिफरंट डिपार्टमेंट असतं. त्याच्यानंतर इफ यू आर अ गुड ॲक्टर देन यू कॅन बी अ गुड ॲनिमेटर ऑल्सो. सो ते एक असतं. इफ यू आर गुड ॲट मॅथ्स अँड सायन्स यू कॅन गो फॉर रिगिंग डिपार्टमेंट. सो अँड कंपॉझिटिंग इट्स ऑल ओव्हर. तुमचं जर व्हिज्युअल्स चांगले असतील, जसं तुमचं फोटोग्राफी खूप चांगली असेल, सो यू नो हाऊ टू फ्रेम इट. जर तुमचं ते एक नॉलेज खूप छान असेल तर यू कॅन गो फॉर कंपॉझिटिंग डिपार्टमेंट. सो दीज आर दी एक्स्ट्रा थिंग्स जी तुम्हाला हेल्प करतात तुमच्या डिपार्टमेंटला तुम्हाला ग्रो करायला. सो अँड बेसिक स्किल विच रिक्वायर्स इज ऑब्झर्वेशन. जसं फॉर एक्झाम्पल नॉर्मल नेचरकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं की साधं फूल त्याचं टेक्स्चर कसं आहे, जर त्याच्या मागून जर लाईट येत असेल तर ते ट्रान्सपरंट कसं दिसतं, त्याच्यातून त्या वेन्स कशा दिसतात. या साध्या साध्या सिम्पल गोष्टी आहेत, त्याने पण खूप शिकायला मिळतं. ॲक्च्युली नेचर खूप छान शिकवतो आपल्याला. जर ह्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करत राहिलात ना तर ॲज अ पर्सन ऑल्सो यू कॅन ग्रो इन दॅट वे. कारण ह्या एक साध्या गोष्टी असतात. जसं तुम्ही नॉर्मल फोटो ॲनिमेशन करायचं असेल की एक फोटो आहे तो झूम करायचा आहे. झूम करता करता एखादं घर आहे आणि त्याची बाल्कनी आहे आणि त्याच्या मागे डोंगर आहेत, पाऊस पडतो बाहेर आणि फक्त त्याचा फोटो एक आहे. जर झूम करता करता त्या घराच्या छपरावरून 2 थेंब जरी खाली पडले ना तरी त्या फोटोमध्ये एक लाईफ येते. एक सुंदर एक एक ड्रॉप पण त्या फोटोला एक लाईव्हनेस आणतो. आणि जर नॉर्मल असं गॅलरी असेल त्याच्यात 2-3 प्लांट्स लावले असतील तर आणि तो फोटो असेल त्या फोटोमध्ये एखादं जर फुलपाखरू आलं किंवा असं काहीतरी उडून असं काहीतरी गवताची पाती आली तर त्याने पण किती छान वाटतं. तर आपल्या ह्या ॲक्च्युली असतात या छोट्या छोट्या गोष्टी. आणि बघायला गेलं तर छोट्या गोष्टीच आपली जास्ती नजर आपल्याला खेचून घेतात. तर ह्या गोष्टी जर तुम्ही बघायला लागलात ना तर ते जास्ती आपल्याला उपयोगी पडतं आपल्या ह्या फील्डमध्ये. जे दिसतं त्याच्यापेक्षा जे आपण बघतो ते जास्ती महत्त्वाचं असतं, राईट? सो ह्या स्किल्स डेव्हलप केल्यात ना तर तुम्हाला नक्कीच खूप उपयोग होईल. हे फील्ड 9 to 5 वाला फील्ड नाही आहे. ह्याच्यात डेडलाईन्स असतात आणि लेट काम करायला लागतं. सो ॲज अ गर्ल मला खूप वेळा हे प्रॉब्लेम झाले. थँकफुली माझ्या आई बाबा आणि माझे सासरचे खूप सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे आय कुड डू इट. पण ह्याच्यात खूप लेट नाईट्स होतात काम करायला. सो इट इज चॅलेंजिंग. इफ यू आर सो मच पॅशनेट देन ओनली गो फॉर इट. अँड असं नाही आहे की 5 वाजता तुमचं काम संपलं की तुम्ही जायचं. ते क्लायंट जोपर्यंत अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत तुम्ही नाही जाऊ शकत. अँड ह्याच्यात लीड्स असतात, सुपरवायझर्स असतात. सो इट्स ऑल अ क्रिएटिव्ह टास्क. आणि क्रिएटिव्ह टास्कला कधी डेडलाईन अशी किती वाजताची डेडलाईन अशी नसते. जोपर्यंत ते क्लायंटला आवडत नाही तुमचं काम तोपर्यंत तुम्ही ते कंप्लीट नाही होऊ शकत. अँड यू हॅव टू वर्क ऑन अ ऑप्शन्स. सो ते पण एक डोक्यात ठेवायला लागतं सगळं. सो त्याच्यात वेळ जातो. सो इफ यू आर टू पॅशनेट देन ओनली गो फॉर इट. सो आणि नुसतं हार्डवर्क करूनही उपयोग नाही. यू डोंट हॅव टू गिव्ह अप ऑन इट. जर एखादं स्केच करून तुम्हाला ते नाही आवडलं तर तिकडेच थांबू नका. रिपीट इट. कंटिन्यू वर्क ऑन इट. कधी ना कधीतरी ती लाईन स्मूथ येईल. क्रुकेड लाईन स्मूथ व्हायला प्रॅक्टिसचीच गरज लागते. ओके. सो ती काम करूनच होणार. आणि तुमचे सिनियर्स कसे काम करतात. सो यू कॅन लर्न मोर ऑन अ जॉब फील्ड.
तर हे सगळं एक्सपिरियन्सनेच होणार. सो ह्याच्यात मंत्र हाच आहे की जस्ट रिपीट इट अँड कंटिन्यू युअर हार्डवर्क अँड डोंट गिव्ह अप ऑन युअर पॅशन. विविध करिअर्सबद्दल तज्ज्ञांच्या शैक्षणिक आणि प्रेरणादायी गप्पा ऐकण्यासाठी करिअर गप्पा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन विषयावरचे मार्गदर्शक लेख वाचण्यासाठी www.careergappa.com या आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या.